सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी माध्यम सहाय्यक शिक्षिका सौ धर्माधिकारी MM शैक्षणिक व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 6वी गणित या विषयातील प्रकरण क्रमांक 7 सममिती या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे। ती कृती तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर करायची आहे। सर्वांनी एक कागद घ्या। पहा, हा कागद घेतलेला आहे। आता या कागदाचे 2 समान भाग होतील अशी घडी घालायची। पहा, या ठिकाणी हा कागद घेतला आहे, त्या कागदाचे बरोबर 2 समान भाग होतील अशी घडी आपण घातलेली आहे। नंतर ती घडी उघडायची आहे। आता या ठिकाणी हे 2 समान भाग झाले, त्यातील एका भागावर एक रंगीत असा टिपका द्या। पहा, आपण छानपैकी इथे एक टिपका काढला, बरोबर। आता या कागदाला घडी घाला, त्याच्यावर दाब द्या। पहा, अशा प्रकारे थोडा दाब दिला आणि नंतर ही घडी काय करायची आहे, उघडावायची आहे। पहा बरं, या ठिकाणी काय दिसते, तर जसं या बाजूला आकृती तयार झालेली आहे तशीच समान अंतरावर या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते आहे। ही जी मध्यभागी आपण जी घडी घातलेली आहे, इथं एक रेषा तयार झालेली आहे, हा अक्ष आहे आणि बरोबर या अक्षाच्या समान अंतरावर या ठिकाणी पहा ही आकृती आपल्याला दिसते। आता अजून दुसरी एक आपल्याला कृती सांगितलेली आहे। आता दुसरा एक कागद घ्या। आता या दुसऱ्या कागदावर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी एक दोरा घ्यायचा आहे आणि तो दोरा त्या रंगीत पाण्यामध्ये काय करायचं आहे, बुडवायचा आहे आणि या कागदाच्या एका बाजूला आपण त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हा कागदावर ठेवलेला दोरा आहे, तो दोरा अशा प्रकारे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे ठेवून द्या आणि कागदाला बरोबर मध्यभागी घडी घाला आणि त्याच्यावर दाब द्या आणि हा जो दोरा आहे हा दोरा काढून घ्या। पहा, नंतर हा कागद उलगडा। पहा बरं, या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी या ठिकाणी आकृती दिसते आणि ही दोन्ही आकृती पण पहा, दोन्ही बाजूला बरोबर हा मधला अक्ष आहे, या अक्षाच्या बरोबर समान अंतरावर सेम टू सेम दोन्ही आकृती दिसत आहेत। म्हणजे आपण काय केलं, पहिल्या ह्या कागदावर दोरा ठेवला होता आणि फक्त वरून दाब दिला होता आणि बरोबर सेम टू सेम असं चित्र या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या चित्रालाच सममित चित्र असे म्हणतात। आता सममित म्हणजे काय, आता पहा, हे 2 कृत्या आपण केलेल्या आहेत। बऱ्याच वेळेला पहा, या ठिकाणी आरशासमोर आपण उभा राहतो आणि आरशामध्ये आपण पाहतो, आपण स्वतःचीच आकृती पाहतो, त्यावेळेला आपलं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं। या ठिकाणी सुधा म्हणते, मी डाव्या बाजूला बॅच लावला आहे, तो आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या उजव्या बाजूला दिसत आहे। म्हणजे पहा, आरशामध्ये जर आपण या ठिकाणी डाव्या बाजूला एखादी पिन लावली असेल तर आरशात ती उजव्या बाजूला दिसते। आरशापासून आपण जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर आरशापासून आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते। जेव्हा लेडीज किंवा आपली आई आरशासमोर साडी नेसून उभी असली तर तिचा जर पदर आहे तो डाव्या खांद्यावर जर पदर असतो, परंतु आरशात मात्र
आपण पाहिल्यानंतर आईचा तो पदर आपल्याला उजव्या खांद्यावर दिसतो. म्हणजेच काय तर आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात कसे आहेत, सममित आहेत. आरशासमोर तुम्ही जेवढ्या अंतरावर उभे आहात तेवढ्याच अंतरावर तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते. या प्रतिमेमध्ये बाजूंची अदलाबदल झालेली दिसते आणि आरशाच्या संदर्भात तुम्ही आणि तुमची प्रतिमा कशी आहे, सममित आहेत. आता प्रतिबिंबित सममिती म्हणजे काय, तर या ठिकाणी मी तुम्हाला काही अक्षरं दाखवते. पहा, या कागदावर मी कोणता अक्षर काढलेला आहे, तर ए हे अक्षर काढलेलं आहे. आता हे ए अक्षर आहे, हे ए अक्षर काढलेलं आहे. या ठिकाणी हे अशा प्रकारे दुमडायचं आहे की त्या चित्राचे, त्या आकृतीचे समान दोन भाग आहेत, ते बरोबर एकमेकांशी तंतोतंत जुळतील. तर पहा, अशा प्रकारे मी घडी घातली. या ठिकाणी रेषेवर घडी घातल्या, ते उघडल्याबरोबर पहा बरं, या ठिकाणी हे ए या अक्षराचे बरोबर समान दोन भाग झालेले आहेत. या बाजूला पण समान, इकडे जसा भाग दिसतोय तसाच इकडे दिसतोय, असे दोन समान भाग झालेले आहेत. आता ही जी मधली रेषा आहे, या रेषेमुळं ही जी घडी घातलेली आहे ही एक रेषा आहे. ती रेषा म्हणजेच या आकृतीचा सममिती अक्ष, हे लक्षात ठेवा. आता सममिती अक्ष म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग जेव्हा एकमेकाशी तंतोतंत जुळतात, त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. या ठिकाणी एच काढलेला आहे पहा. या एचला पण पहा, बरोबर मध्यभागी जर मी या ठिकाणी घडी घातली तर त्या एचचे पहा या ठिकाणी दोन समान भाग, इकडे आणि तिकडे या बाजूला असे दोन भाग झाले. तसेच आडवी जर बरोबर मध्यभागी घडी घातली तर या ठिकाणी हा जो अक्ष आहे, या अक्षाच्या बरोबर खालचा भाग एचचा आणि वरचा भाग दोन्ही कसे आहेत, समान तंतोतंत एकमेकांशी जुळत आहेत. म्हणजे अशा आकृतीला या ठिकाणी सममित प्रतिबिंब असे म्हणतात. आता तुम्हाला या ठिकाणी काही सराव संच 20मध्ये या ठिकाणी सममिती अक्ष दाखवायला सांगितलेले आहेत. आता मी तुम्हाला काही आकृत्या दाखवते. आता या आकृतीचं निरीक्षण करा. आता ही पहा, इंग्रजी काही कॅपिटल अक्षर आहेत, ए, बी, सी, डी, ई, के, एम, टी, यू, व्ही, डब्ल्यू आणि वाय. बरोबर ह्या एला जर मध्यभागी घडी घातली तर बरोबर एचे समान दोन भाग होत आहेत. बीला पण मध्यभागी अशी घडी घातली तर वरचा भाग आणि खालचा भाग बरोबर तंतोतंत एकमेकांशी जुळत आहेत. म्हणजे हा एकच सममिती अक्ष या आकृतीला काढता येतो. जर आपण आडवा काढला तर या ठिकाणी दोन भाग समान होत आहेत का, नाही. तर दोन्हीही भाग कसे असले पाहिजे, समान. म्हणजे या एला एकच अक्ष काढता येतोय, बीला एकच अक्ष काढता येतोय, सीला पण पहा एकच अक्ष काढता येतोय, डीला सुद्धा एकच अक्ष काढता येतोय आणि ईला सुद्धा एकच, के सुद्धा एकच अक्ष काढता येतोय, यमला सुद्धा पहा एकच अक्ष काढता येतं. अशी जर घडी घातली तर बरोबर दोन समान भाग होत आहेत. पण अशी घडी घातली तर दोन समान भाग होत नाहीत. म्हणजे याला सुद्धा एकच अक्ष काढता येतोय, टीला सुद्धा हा उभा एक अक्ष, यूला सुद्धा एकच अक्ष, व्हीला सुद्धा एकच अक्ष येतोय आणि डब्ल्यूला सुद्धा एकच अक्ष काढता येतोय आणि वायला सुद्धा एकच अक्ष काढता येतो. अशा प्रकारे इंग्रजी काही कॅपिटल अक्षर आहेत, या अक्षरांना फक्त एकच अक्ष काढता येतो. हा सममिती अक्ष आहे. काही अक्षरांना मात्र दोन सममिती अक्ष या ठिकाणी काढता येतात, तर काही अक्षरांना एकही सममिती अक्ष काढता येत नाही. आता ही दुसरी आकृती पहा. या ठिकाणी पहा, दोन सममिती असणारे इंग्रजी अक्षर कोणते आहेत, तर यच पहा. यचला असा हा उभा एक सममिती अक्ष काढला, घडी घातली तर दोन समान भाग होत आहेत. आडवा सममिती अक्ष काढला तर अशी जर फोल्ड केली ही आकृती तर बरोबर हे आणि हे दोन भाग समान आहेत. म्हणजे याला दोन सममिती अक्ष. आय पहा, आयला हा उभा आपण सममिती अक्ष काढला आणि घडी घातली ते बरोबर तंतोतंत ही आकृती एकमेकांशी जुळते. असा आडवा अक्ष काढला आणि फोल्ड केली तर हा आणि हा बरोबर तंतोतंत आकृती जुळते. म्हणजे दोन अक्ष असणारे, सममिती अक्ष असणारे इंग्रजी कॅपिटल अक्षर कोणती, तर एच, आय आणि एक्स. एक्सला सुद्धा असा घातला, फोल्ड केला, समान भाग. या ठिकाणी असा काढला, अक्ष काढला, फोल्ड केली तरी सममिती, या ठिकाणी दोन समान भाग भेटतात. तसंच असंख्य सममिती अक्ष असणारे अक्षर कोणते,
तर हे पहा ओ काढलेला आहे. आता या ओला पहा, कोणताही आपण या ठिकाणी सममिती अक्ष कसाही काढला तर या आकृतीचे बरोबर फोल्ड केले की बरोबर तंतोतंत ही आकृती एकमेकांशी जुळत असते. म्हणजे या ठिकाणी कितीही अक्ष आपण असंख्य म्हणजे अनेक अक्ष आपण सममिती अक्ष या ओ या अक्षराला काढू शकतो. आणि काही इंग्रजी कॅपिटल अक्षरं अशी आहेत की त्या कॅपिटल अक्षरांना आपण एकही सममिती अक्ष काढू शकत नाही. आता याला पहा, उभा काढला आणि फोल्ड केला तर इकडे 2 रेषा, इकडे काहीच नाही आहे. क्यू नाही, जी नाही, पी नाही, जेला नाही, आर, एल, एस, एन आणि झेड ही जी अक्षरं आहेत या अक्षरांना एकही सममिती अक्ष आपल्याला काढता येत नाही. तर अशा प्रकारे या इंग्रजी कॅपिटल अक्षर आहेत की काहींना एक अक्ष, काहींना 2 अक्ष, काहींना असंख्य अक्ष आणि काहींना एकही अक्ष काढता येत नाही. अशा प्रकारे सराव संच 20 आहे, तो सराव संच 20 तुम्ही सोडवायचा आहे आणि या ठिकाणी खालील दिलेले आकृती आहेत त्या आकृतीला सममिती अक्ष तुम्ही काढायचे आहेत. नंतर या ठिकाणी दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला आलेख कागद आहे आणि या आलेख कागदावर सममिती आकृत्या काढायच्या आहेत. आलेख कागदावर पहा, आकृतीचं निरीक्षण केलं तर रेषा ही आय आहे. ह्या आयच्या डाव्या बाजूला रेषाखंड ए बी काढला आहे. रेषा आयच्या डावीकडे जेवढ्या अंतरावर ए बी रेषाखंड ए बी बिंदू आहेत तेवढ्याच अंतरावर उजवीकडे ए आणि बी बिंदू आहेत. ए व बी बिंदू म्हणजेच ए बीची प्रतिबिंबे आहेत. रेषाखंड ए बी ही आकृती रेषाखंड ए बीचे प्रतिबिंब आहे. म्हणजेच रेख ए बी व रेख ए बीची लांबी जर मोजली तर कशी असणार आहे, हे समान असणार आहे. या ठिकाणी काही आकृत्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये रेषा यल या सममित अक्षामुळे जे 2 भाग झालेले आहेत ते 2 भाग बरोबर एकमेकांशी काय होत आहेत, जुळत आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सराव संच 21 मध्ये सुद्धा काय करायचे आहेत, सममिती आकृत्या इथं दिलेल्या आहेत आणि त्या आकृतीला बरोबर जुळणारी दुसऱ्या बाजूला तुम्ही सममिती आकृती काय करायची आहे, काढायची आहे. इथं म्हटलेलं आहे की या ठिकाणी खालील आकृत्या व त्यांच्याजवळ रेषा यल काढली आहे, ती रेषा सममिती अक्ष होईल. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आकृती काढून सममिती आकृत्या पूर्ण करा. म्हणजे जशी ह्या बाजूला आकृती काढली तशीच या सममिती हा अक्ष दिला त्या अक्षाच्या खालच्या बाजूला काढायची. इथे हा सममिती अक्ष उभा आहे, या बाजूला डाव्या बाजूला जशी आकृती काढलेली आहे तसेच सेम या बाजूला आकृती काढायची. तसंच इथं सुद्धा हा अक्ष दिलेला आहे, या सममिती अक्षाच्या खालच्या बाजूला आकृती दिलेली आहे तशीच आकृती तुम्ही वरच्या बाजूला काढायची आहे. म्हणजेच मुलांनो, आज आपण सममिती अक्ष म्हणजे काय तर या ठिकाणी ज्या रेषेवर दुमडले असता आकृतीचे एकमेकांशी तंतोतंत जुळणारे 2 भाग तयार होतात त्या रेषेला सममिती अक्ष असे म्हणतात आणि या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. प्रतिबिंबित सममिती जर आपण एखादी आकृती कागदावर काढली आणि तो कागद जर मधोमध आपण दुमडला तर त्या आकृतीचे होणारे 2 भाग आहेत, हे 2 भाग एकमेकांशी जेव्हा तंतोतंत जुळतात तेव्हा अशा वेळेला ती आकृती सममित आहे असे आपण म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणामध्ये सममिती अक्ष म्हणजे काय, प्रतिबिंबित सममिती म्हणजे काय, किंवा इंग्रजी कॅपिटल अक्षरांमध्ये कोणत्या अक्षरांना एकच सममिती अक्ष काढता येतो, कोणत्या अक्षरांना 2 सममिती अक्ष काढता येतात, असंख्य सममिती अक्ष काढता येणारी अक्षरे कोणती, हे आपण शिकलो. अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे तुम्ही सराव संच 20 आणि सराव संच 21 सोडवायचा आहे आणि काही जर शंका असेल तर मला तुम्ही विचारायचे आहे. धन्यवाद मित्रांनो.